संजय दिना पाटलांची पत्रकारांना मारून टाकण्याची धमकी. आता आदित्य ठाकरेंचं मगरूर खासदाराला खुलं आव्हान. म्हणाले, तुमच्यात हिंमत आणि लाज असेल तर शिवसेना ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट शिवीगाळ आणि अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत संजय दिना पाटील यांना जाहीर राजीनामा देण्याचं खुलं आव्हान दिलेलं आहे. पत्रकारांशी बोलताना या गैरवर्तनावर नंतर आदित्य ठाकरे आणि संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. ते म्हणाले, हे आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीत. शिवीगाळ करत आहेत, धमक्या देत आहेत, दादागिरीचा आव आणत आहेत. तुमच्यात थोडी जरी हिंमत आणि लाज असेल तर आज खासदारकीचा राजीनामा द्या आणि भाजप किंवा मिंद्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवा. पत्रकारांना शिवीगाळ करतात, लोकांना धमक्या देतात, कार्यकर्त्यांना धमक्या देतात. हे सगळं एका बाजूला राहिलं, पण तुमच्यात एवढाच दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. चला हिंमत दाखवा, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना दिलं आहे. घडते असं वाटतं कुठतरी. मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आपण हा शब्द वापरणं की शिवसेनेत गेले ते मिंदेच्या टोळीत गेलेले आहे. आणि दुसरं म्हणजे मिंदेंच्या टोळीची संस्कृती काय आहे की जगासमोर आलेली आहे. आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली. पण मला एक सांगा, सकाळी केली, रात्री केली, कधी केली? म्हणजे ते मूडमधून कुठच्या बाहेर आलेत नाही आलेत हे आहे. आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल. तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहतात की नाही, हे पंतप्रधान पाहतात की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत. हे भाजपची संस्कृती काय बोलते हे मला वाटतं जास्ती आता महत्त्वाचं ठरेल. आमच्या घरी यायचं पत्रकारांना असं म्हणणं की मला कुठलेही प्रश्न विचारायचे नाही, मग त्यांनी लोकप्रतिनिधी असण्याचं ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाही आहेत. त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळं दादागिरीचं आव आणत आहेत. मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा. एवढं दाखवा. म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात, लोकांना धमके देतात, कार्यकर्त्यांना धमके देतात, हे सगळं एका बाजूला. एवढं जर हिंमत असेल, एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. हिंमत दाखवा. चला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.